गौरव पुरस्कार सोहळा पार पडतोय आणि या निमित्तानं माझ्यासोबत आहे प्रिया बापट आणि उमेश कामत. दोघांचे खूप खूप स्वागत झी 24 तासमध्ये. खूप गोड दिसत आहे, सुंदर दिसतात, ग्लॅमरस दिसत आहे. तर या लुकविषयी सगळ्यात आधी सांगा, कोणी डिझाईन केलं? आमची खूप लांबची आणि खूप जवळची अशी स्टायलिस्ट आहे श्वेता बापट, जी प्रियाची बहीण आहे सख्खी, आणि ती आमचे लुक डिझाईन करते सगळंच. सो याही वेळेला तिनेच केलेलं आहे आणि आम्हाला आवडलेलं आहे. आता तुम्हाला आवडतं की नाही सांगा. तू खूप सुंदर दिसतेस. तुझा तो नेकलेस, त्यावरती गोल्डन साडी खूप सुंदर वाटते. थँक्यू. काय श्वेताने स्टाईल केलं आहे. आणि रार ऑफिशियल स्टुडिओ असं त्या डिझायनरचं नाव आहे, ज्यांची साडी आहे. मला छान वाटतं. काय कॉम्प्लिमेंट मिळाली होती इथून तुला जेव्हा तुला या लुकमध्ये पाहिलं? काहीच नाही. तो रोज सुंदर आहे, छान आहे, मुलगी चांगली आहे म्हणूनच त्याने लग्न केलं. तर रोज उठून काय कॉम्प्लिमेंट द्यायची? झालं, आता नाही देत तो रोज कॉम्प्लिमेंट मला. बघ ऐक, माझ्या चेहऱ्यावर दिसतंय. ह्याला करताय तुम्ही? त्याला नाही विचारला प्रश्न प्रियाने काय कॉम्प्लिमेंट दिली? हा ना पुढचा तो नाही दिली त्याला. इट्स ओके रे, डन डील, आमच्यात चालतं. खूप सुंदर दिसते ती. आता तुमच्या समक्ष मी कॉम्प्लिमेंट देतो. जी माझी राहिली होती ती प्रत्येक वेगवेगळ्या अटायरमध्ये छान दिसते, पण आज जरा जास्तच छान दिसते आहे ती. सो आम्हाला मजा येते आणि असं छान दिसत आम्हाला एकत्र जायलाही आवडतं. झी सोबतचं खास नातं आहे. झी परिवारात रेड कार्पेटवर आता तुम्ही आहात, झी 24 तासला मुलाखत देतात. या झीच्या नात्याविषयी सांगा. झीच्या नात्याविषयी सांगायचं ना, तर हा वेळ कमी पडेल. त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळा एपिसोड करायला लागेल. तोही कमी पडेल. महा एपिसोड करायला लागेल. असे खूप एपिसोड्स करायला लागतील, कारण इतकं घट्ट, इतकं जुनं असं नातं आहे झी मराठी बरोबर. आणि माझ्या मते आम्हा सगळ्या कलाकारांना आज आम्ही इतके छान दिसतो आहोत, इतके छान कार्यक्रमाला येऊ शकतो आहोत, इतका छान मान मिळतो आहे, त्याचं सगळं श्रेय झीला जातं डेफिनेटली. कारण त्यांनी एक खूप उत्तम प्लॅटफॉर्म तयार केला. त्यांच्यामुळे डेली सोप्स मध्ये आम्हाला कामं करायला मिळाली. छान छान डेली सोप्स आम्ही करू शकलो आणि त्यामुळे लोकांपर्यंत पोचलो. आणि आज जे काही आहोत त्यातलं खूपसं श्रेय झीला जातं. मला असं वाटतं की झी मराठीचं काय किती श्रेय द्यावं तेवढं कमीच आहे. कारण त्याच्याबरोबरचं नातं इतकं घरगुती, घरचं आणि आपलेपणाचं आहे की मला माझा नवराही तिथेच सापडला. त्याच्यामुळे लहानपणापासूनच झी मराठीशी खरंच खूप प्रेक्षक म्हणून नाही, कलाकार म्हणून आणि घरातला माणूस म्हणून एक नातं जोडलं गेलं आहे, ज्याचा आनंद आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.